मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यावरून सुरू असणाऱ्या वादाची सीबीआय चौकशी करा. जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांची मागणी. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसमधील अंतर्गत वाद वाढलाय. वडेट्टीवार गटाचे गटनेत्या विरोधात 16 नगरसेवक एकवटलेत. बहुमताच्या जोरावर नवा गटनेता निवडण्याच्या हालचालींना वेग. नाशिक विधान परिषद निवडणूक ठाकरे सेना अद्याप वेट अँड वॉचच्या भूमिकेत. कोणाला मतदान करायचं हे अजून ठरलेलं नाहीये. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत गीते यांची प्रतिक्रिया आहे. जळगाव विधान परिषद निवडणूक महायुतीला क्रॉस वोटिंगची भीती. महायुतीतील 3ही पक्ष बजावणार व्हीप. मतदानात गडबड टाळण्यासाठी महायुतीकडून विशेष खबरदारी. शिवसेनेचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का. बार्शी टाकळीच्या 10 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे सेनेचे ट्रॅक्टर आंदोलन. शेतकरी प्रश्नी ठाकरे सेना आक्रमक झाले. सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला जातोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला आईस्क्रीमचा आस्वाद. चव चांगली पण वजन वाढवण्याचं काम. फडणवीसांची मिश्कील प्रतिक्रिया. सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपकडून व्हीप जारी. भाजपच्या सर्व 316 सदस्यांना व्हीप जारी. पक्षाने दिलेल्या आदेशाचं पालन करण्याच्या व्हीपद्वारे सूचना देण्यात आल्या. आमचे 9 खासदार एकत्र आहेत. ऑपरेशन टायगरबाबत खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. आमच्याकडे ईडी असती तर आम्हीही धाक ठेवला असता. खासदार राऊतांचं वक्तव्य आहे. नाशिक विधान परिषद निवडणूक मालेगाव महापालिकेतील सत्ताधारी नगरसेवक मालेगावातच. मालेगावचा विकास करण्यासाठी कटिबद्ध. मालेगावातील इस्लाम पार्टी प्रमुख आसिफ शेख यांची माहिती. अमरावती विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार सुरूच आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा आरोप आहे. संदीप देशपांडे, जैन मुनी, निलेश चंद्र यांच्यातील वाद सुरू. सूक्ष्म जीवांची एवढी काळजी करणारे अँटीबायोटिक अँटीव्हायरल गोळ्या घेत असतील का? संदीप देशपांडेंचं जैन मुनी, निलेश चंद्र यांना डिवसणारं ट्विट आहे. जायचं असेल तर जा असं ठाकरे म्हणाले नाहीत. खासदारांच्या बैठकीतील उद्धव ठाकरेंच्या आदेशाबाबतच्या चर्चा संजय राऊतांनी फेटाळल्यात. मी बैठकीला पूर्ण वेळ होतो. राऊतांचं वक्तव्य आहे. नागपुरातील भाजप नगरसेवकांना मुंबईत प्रशिक्षण. फडणवीसांसोबत नगरसेवकांची डिनर बैठक. मुंबईतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे भाजप नगरसेवकांचा निवासी प्रशिक्षण वर्ग सुरू. रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण. भाजप कार्यकर्त्यानं गोमूत्र शिंपडलं. कोणतेही ऑपरेशन सांगून होत नाही. होईल तेव्हा कळेल. ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचं सूचक वक्तव्य आहे. तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू. कर्जमाफीतील अटींविरोधात तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन. धाराशिव, लातूर, बीड विधान परिषद निवडणूक घोडेबाजार रोखण्यासाठी भाजप ऍक्शन मोडवर. भाजप नगरसेवकांना पाठवलं अज्ञातस्थळी सहलीवर. चंद्रपूर काँग्रेसमधील गटनेतेपदाचा वाद. वडेट्टीवार गटाचा गटनेता बदलण्याची शक्यता. धानोरकर गटाचे नगरसेवक आयुक्तांकडे दावा करणार. सुरेंद्र अडबाले हे धानोरकर गटाचे गटनेता बनण्याची शक्यता आहे. सांगलीत घडणाऱ्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांना वापरण्याचा पॅटर्न. अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घेण्यासाठी पोलिसांची टोळी कार्यरत आहे. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा पोलिसांवर गंभीर आरोप आहे. अवैध धंद्याबाबत आमदार आमशा पाडवी पोलिसांवर चांगलीच भडकलेत. आमदाराने तक्रार करूनही कारवाई होत नसेल तर मग नेमकं तक्रार कोणी करावी? आमदार आमशा पाडवींची संताप व्यक्त झालाय. देशात आणि महाराष्ट्रात काँग्रेसची तब्येत बिघडली. काँग्रेसवर बच्चू कडू यांची टीका आहे. खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं डॅमेज कंट्रोल. ईशान्य मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक पार. 22 जूनला ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडणार आहे. बैठकीत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील. महाराष्ट्रात लवकरच देवाभाऊ सहकार टॅक्सी आणि छावा टॅक्सी प्रवाशांच्या सेवेसाठी चांगली सेवा मिळणार. आमदार प्रवीण दरेकरांची माहिती आहे. कॉक्रोच पार्टीचं आज नागपुरात आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन आहे. कुणाल कामरा आणि सुषमा वंधारेंवरील हक्कभंग प्रकरण. दुपारी 2 वाजता विधिमंडळ कक्षात होणार सुनावणी. अवमान याचिका प्रकरणी आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता. आमदार प्रसाद लाड यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी पार पडेल. सपकाळ काँग्रेसच्या नेत्यांना पटेना. सपकाळांच्या विरोधात तक्रारीसाठी मराठवाड्यातील काँग्रेसचे नेते दिल्लीत जाणार. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार. सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या निधीत अनियमितता. इस्लामपूर ग्रामपंचायतीकडून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची माहिती आहे.
मान्सूनच्या आगमनाला होत असलेल्या विलंबामुळे ग्रामीण भागात पाणी टंचाईची झळा, पशुपालकांच्या अडचणी वाढल्यात. मान्सून आणखी लांबल्यास परिस्थिती अधिक गंभीर. नवी मुंबईच्या खारघरमध्ये भीषण पाणी टंचाई, सिडको विभागीय कार्यालयावर मनसेचं आंदोलन. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी, पाणी टंचाईचा प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याची मागणी. भंडारा आरटीओ कार्यालयात शुकशुकाट, राज्यभरातील आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर. परिवहन मंत्र्यांसोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यानं कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन. नाशिक शहराचा मुख्य रस्ता समजला जाणारा द्वारका चौक आजपासून वाहतुकीसाठी खुला. गेल्या 6 महिन्यांपासून अंडरपासच्या कामासाठी करण्यात आला होता तो बंद. रस्ता पुन्हा सुरू झाल्यानं वाहतुकीचा मोठा ताण आता मिटणार आहे. मनोज जरांगेंनी घेतली इंदापुरात जमदाडे कुटुंबाची सांत्वन परफेट. जरांगेंच्या आंदोलनावरून माघारी येताना रामचंद्र जमदाडे यांचा अपघाती मृत्यू झालाय. खासदारांची पैठणच्या खुल्या कारागृहाला भेट. अचानक भेट देत विविध विभागांची विस्तृत पाहणी केली. पाकगृहातील अन्नाची गुणवत्ता व स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. शिपिंग कंपनीच्या हलगर्जीपणामुळे 65 कंटेनर व्यापाऱ्यांच्या गोदामात अडकलेत. कांदा निर्यातदारांचं कोट्यवधींचं नुकसान झालंय. नुकसान भरपाईची व्यापाऱ्यांची मागणी आहे. जेएसडब्ल्यू मायनिंग कंपनीच्या विरोधात आजगावमध्ये तणाव, पोलिसांची धाव, गावात बंदोबस्त. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाची परवानगी न घेता मायनिंग सर्वेक्षण केल्याचा आरोप करण्यात येतोय. जालन्यात देशी दारूचे दुकान हटवण्याचा मागणीसाठी आंदोलन आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं 1 दिवसीय धरणे आंदोलन. दुकान न हटवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. कोयना बॅकवॉटर आटलाय, कांदाटीचा संपर्क तुटलाय. नागरिकांची गाळातून पायपीट. राज्य परिवहन महामंडळाकडून 10% परिवर्तनशील भाडेवाढीला आणखी 1 महिन्याची मुदतवाढ. ही मुदत आता 15 जुलैपर्यंत कायम राहणार. नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार. वाशिममध्ये तुकाराम मुंडेंच्या नावाची दहशत, संभाव्य तपासणीच्या चर्चेमुळे व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ आहे. बीडच्या कडा येथील केक शॉपला आग, विद्युत महावितरणाची मेन लाईन तुटल्यानं ही दुर्घटना घडली. संपूर्ण दुकानाचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. अंबाबाई मंदिराच्या मुख्य शिखरावर सोन्याचा कळस. येत्या नवरात्रोत्सवापर्यंत उर्वरित 4ही शिखरं सुवर्णमय करण्याचा संकल्प आहे. छत्रपती संभाजीनगरात पाणी योजनेत गोंधळ, 2 महिने पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता आहे. कंत्राटदार आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील समन्वय उघड. छत्रपती संभाजीनगरात भीषण पाणी टंचाईची शक्यता आहे. नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या संख्येत घट झाली आहे. योजनेतील 2000हून अधिक महिला पात्र ठरल्या. आधार लिंकिंग, उत्पन्न व बँक खात्यांच्या तपासणीत अनेक अर्ज पात्र ठरलेत. पुण्यात महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी थेट पिण्याचे पाण्याचा वापर करण्यात आलेला आहे. स्वच्छतागृहांसाठी वर्षाला सुमारे 1.25 टीएमसी पाण्याची नासाडी होती. भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी पिण्याच्या पाण्याऐवजी पर्यायी व्यवस्थेची गरज अधोरेखित केली जाते. यवतमाळमध्ये मनसेकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले. गेल्या 15 वर्षांपासून मनसेकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे. यवतमाळमध्ये सोलर प्लांटवर कार्यरत सुरक्षा रक्षकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. बुलढाण्याच्या नांदुरा बस स्थानकाचं काम अद्यापही अपूर्णच. सुविधा आणि अपुरा निवारणामुळे प्रवासांची गैरसोय झाली आहे. मावळमधील शेतकऱ्याच्या आधुनिक शेतीकडे वाटचाल. पाणी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने यंत्राद्वारे भात लागवडीसाठी रोपवाटिका तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आलंय. 2 वेळा डेडलाईन देऊनही काम कराड नजीक पुलाचं काम अपूर्णच आहे. पुलाला उद्घाटनाचे ग्रहण लागल्याचं चित्र समोर येत आहे. नागपुरातल्या चितारोळी परिसरातील शोरूमच्या इमारतीला आग लागली. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. कराडच्या अकोळे येथे वन विभागाकडून अखेर बिबट्या जेरबंद. अनेक वेळा बिबट्याचे शेतकऱ्यांवर हल्ले. दाऊदी बोहरा समुदायाच्या धर्मगुरू नियुक्तीवरून वादाचा निकाल. प्रकरण निवृत्त न्यायमूर्ती गौतम पटेल यांना पोलीस सुरक्षा द्या. मुंबई हायकोर्टाचे राज्य शासनाला आदेश. पाऊस लांबल्याने नाशिककरांवर पाणी टंचाईचे संकट. पुढील आठवड्यापासून आठवड्यातून 1 दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव. मान्सून लांबल्यानं प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनाची तयारी.
कोल्हापुरात MH09 वरून इतर वाहनांना प्रवेश कर. आजच्या महापालिका महासभेत ठराव येणार. ठराव येण्यापूर्वीच कोल्हापूरकरांचा प्रवेश कराला तीव्र विरोध आहे. सभागृह काय निर्णय घेणार याकडे स्वतः सर्वांचंच लक्ष आहे. अजित पवार विमान अपघात प्रकरणातील याचिका मागे. AIB अहवाल येईपर्यंत कोणतेही आदेश देता येणार नाहीत. मुंबई उच्च न्यायालयाकडून स्पष्टीकरण. मेळघाटातील मोरगड गावात पाण्याची भीषण परिस्थिती आहे. नदीपात्रात खड्डा खोदून पाणी काढण्याची गावकऱ्यांवर अक्षरशः वेळ आली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील अपघातांचं सत्र थांबेना. गेल्या 5 महिन्यात रेल्वे अपघातात 706 जणांचा मृत्यू झालाय तर 575 जण जखमी झालेत. रेल्वे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. राधानगरी धरणातून 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणात सध्या 25.77% पाणीसाठा. भोगावती नदीची पाणी पातळी कमी झाल्यानं राधानगरी धरणातून विसर्ग. डोंबिवलीकरांचा स्मार्ट मीटरला विरोध. सोसायट्यांनी मीटर केबिनला कुलूप लावलंय. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू महावितरणाला डोंबिवलीकरांचा इशारा आहे. मान्सून लांबल्यानं चिंता वाढली आहे. जायकवाडीचे पाणी पिण्यासाठी राखीव. धरणातून सुरू असलेली सर्व आवर्तनं बंद. सध्या जायकवाडीत 28% पाणीसाठाच शिल्लक आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा विलंब होत असल्यानं भाजीपाल्याचे दर गगनाला भिडलेत. जाधववाडी आडत बाजारात भाजीपाल्याची आवक 40% घटली आहे. मराठी पाट्यांसाठी मुंबई महापालिका ॲक्शन बोर्डवर गेल्या महिनाभरात मराठी भाषेतील नामफलक न लावणाऱ्या 1124 दुकानदारांविरोधात कारवाई. ज्येष्ठ नेते माजी आमदार पटल्या गुरुजी मावस्कर यांचं निधन झालंय. माजी आमदार पटल्या मावस्कर यांचं वयाच्या 84व्या वर्षी वृद्धापकाळात निधन झालंय. आदिवासींच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारे लोकनेते म्हणून त्यांची ओळख आहे. वर्ध्यात सिंचनाची सुविधा असलेल्या काही शेतकऱ्यांकडून कपाशी तसेच तुरीची लागवड. अद्यापही मान्सूनचा पाऊस आलेला नसताना शेतकऱ्यांकडून बियाणे लागवडीचे धाडस. पावसाला विलंब होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काळजी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शेतीसाठी पाणी उपसा बंदी. नदीपात्रातील पाणी घटल्यानं प्रशासनाचा हा निर्णय. धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी वापरण्यास प्राधान्य. गडचिरोलीत धान खरेदीचे उद्दिष्ट वाढले पण खरेदी केंद्रच सुरू नसल्यानं शेतकरी अडचणीत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.